न काय बोलतात भावानं, जय एकविरा. सकाळ सकाळ उठलो लवकर 4 वाजता, अंघोळ करून घेतली कॉफी पिऊन. त्यानंतर निघलो जायला सिद्धिविनायकला. वार होता मंगळवार, तर मंगळवार कसा सोडायचा ना बाप्पाचा वार. नाही आपल्याला रोज कोपऱ्यापर्यंत सोडायला येतो. त्यानंतर पोचलो दादर स्टेशनला थोडी गर्दी होती. ते बघून डाऊट वाटला की मंदिरात पण गर्दी असेल. खाली लाईन पण होती टॅक्सीला. पण बरं मंदिरात काय गर्दी नव्हती एवढी, नॉर्मल असते तेवढी. नाही मंदिराच्या बाहेर लोक बघा कशी फिरतात मस्त. नाही आपला बाप्पा आत फोटोवर काढायला नाही भेटला म्हणून व्हिडिओ काढून ठेवलेली. ही थोडीशी लाईन होती, पण लाईन पण काय पटपट चालत होती. मग काय 10-15 मिनटात मस्त बाप्पाचं दर्शन झालं आपले. आणि आपला बाप्पा किती गोड दिसतो ना, मस्त सगळ्यांना बघतो. त्यानंतर एक मंदिराचा व्हिडिओ काढलेला आहे, तो पण लेट काढलेला. त्याच्यानंतर आलो परत दादर स्टेशनला. ही आपली झुकझुक गाडी कशी धावते बघा ना. आपला बाबू सकाळी पूजा करताना नुसता काका काका आवाज मारत होता ना. आपल्या पालखीचं आवतन गेलं मुंबऱ्याचे मुंबरा आईला ना. तिकडेच खाली बाया पण आहेत साती आसऱ्यांना, त्यांना पण आवतन धरलं आपण आपली पालखीचा. त्यानंतर घरी आलो ना, घेतली आईची पूजा करून. आईच्या पूजेला पण टाईम लागला, तरी पण लवकर पूजा आटपली कारण जायचं होतं आपल्याला नागरिकला. आणि हे बघा घरी रिक्षा पकडली ना, घरी परत आलो कारण आमंत्रणाचे पत्रिक विसरलेलं आवतानाचे. मग ते ठेवले ठाण्याला स्मशानभूमीच्या समोरच्या मंदिरात. खंडूदेवाला ठेवले, स्वयंभू खंडोबा मंदिर आहे तिथं ठेवले ना. त्याच्यानंतर गेलो भावासोबत आपले साडी बघायला माऊलीला पालखीन. तर साड्या घेतल्या. तर त्याच्यानंतर घरी येऊन झोपलो, झोपेतून उठलो. हे बघा किती वाजले. तर चावी पण कशी डोक्यावर टांगून ठेवली बघा. पिली कॉफी न बाहेर बघतो तो काय आपला बाबू परत आलता. बाबू मस्त आपल्या मॅडीसोबत खेळत होता ना. त्याच्यानंतर उतरलो खाली कारण आज आपल्या पालखीचे फॉर्म आलेत. नाही बघा आपला भाई कसा बोलते, व्लॉग भारी होतं तुझा कालचा ना. फॉर्म आला ना, फॉर्म आईच्या इथे लावला. फॉर्मला हळदी कुंकू लावून सुरुवात केली फॉर्म वाटायची ना, भरायची ना. फॉर्ममध्ये थोडे काय चेंजेस करायचे होते, तर भावाने मी चेंजेस केले. मग चेंजेस करून झाल्यावर बघा आपला भाई कसा बोलतो, काय भावांनो न. याला तर माहीतच ना आपण व्हिडिओ काढत होतो, अचानक त्याला समजला न. त्याच्यानंतर ते सगळं झाला. परत बोलतो मी जेवलो नाही, मला जेवायला जायचं. बरं आम्ही 2 दिवस झाले टायमावर जेवत नाही, पालखीचे आमंत्रणं चालू आहेत म्हणून. न बोलतो याला भूक लागली आहे. झाला सगळा करून न, भूक पण थोडीशी लागलेली. मग खरंच गेलो परत पिझ्झा खायला. न बघा आपला निखिलबाई कसा बसला आहे न. पिझ्झावाल्याला ऑर्डर दिली पिझ्झाची न. बघा आला पिझ्झा. एखादाच चौघांनी खाल्ला आहे गप्पागप कारण जाम भूक लागली आणि लेट पण झालता न. त्याच्यानंतर आपल्या निखिलबाईंनी काढली आपली डुगडुगी न. गेलो आपण पालखी बघायला. तिथं व्हिडिओ का टाकणार नाही न. चला बाय भावांनो, उद्याच्या व्हिडिओत भेटू. जय एकविरा.